मराठा आरक्षणात आडकाठी आणल्याचं शिंदेंनी सांगितलं तर राजकारण सोडेन. जरांगेंच्या आरोपांवर फडणवीसांचा पलटवार. तर मराठा आरक्षणासाठी फडणवीसांची मोलाची भूमिका, शिंदेंचं वक्तव्य. मराठा आरक्षणात फडणवीसांनी आडकाठी आणली आहे, नाकारून चालणार नाही. जरांगेंची प्रतिक्रिया. तर भुजबळांना फडणवीसांनीच बळ दिल्याचाही आरोप. गोवा हायवे पूर्ण न करणारे रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री. रामदास कदमांचा हल्ला बोल. तर कदम अनाड्यासारखं बोलतात, चव्हाणांचं प्रत्युत्तर. विधानसभेमध्ये योगेश कदम आणि लोकसभेत सुनील तटकरेंना पाडण्यासाठी रवींद्र चव्हाणांनी रसद पुरवली. रामदास कदम यांचा गंभीर आरोप. अजित पवारांच्या यात्रेत नवाब मलिक सहभागी झाल्यानं चर्चांना उधाण. निर्दोष सिद्ध होईपर्यंत मलिकांना दूर ठेवण्याच्या भूमिकेवर फडणवीस ठाम. अजित पवारांच्या मंचावरून काँग्रेसच्या झिशान सिद्दीकींची स्वपक्षावरच आगपाखड. मोहब्बत की दुकानवरून पक्ष नेतृत्वावरच टीका. राष्ट्रवादीत जाण्याचेही स्पष्ट संकेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि सुनील तटकरे विश्वासघातकी. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंची टीका. रायगडमधल्या महायुतीमध्ये वादाची ठिणगी. संभाजी भिडे कॉमेंट करण्याच्या पात्रतेचे आहेत का? संभाजी भिडेंवरच्या प्रश्नावर पवारांचा पत्रकारांना प्रतिसवाल. मराठा आरक्षणावर केलेल्या वक्तव्यावरून भिडे वादाच्या भोवऱ्यात. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता. लाडकी बहीण योजनेवर बोट ठेवत महाविकास आघाडीचं टीकास्त्र. रक्षाबंधनाचा मुहूर्त साधत अजित पवारांकडून लाडक्या बहिणींना शुभेच्छांचे मेसेज. राजकीय बळ देण्याचंही आवाहन. विधानसभेआधी अजितदादांच्या हायटेक यंत्रणेने कंबर कसली. कल्याणी नगरमधील अपघातग्रस्त पोर्शे कार परत मिळावी यासाठी अग्रवाल कुटुंबियांचा बाल न्याय मंडळामध्ये अर्ज. 28 तारखेला निकाल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.